महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधूंची युती जाहीर झालेली आहे, मात्र अजूनही काही जागांवरचा तिढा अद्यापही कायम आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ 3 दिवस शिल्लक आहेत, मात्र अद्यापही ठाकरे बंधूंमधील काही जागांमधला तिढा कायम दिसतोय। यामध्ये दादर माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडूप, चांदिवली हे जे मतदारसंघ आहेत, या मतदारसंघांमधल्या जागांवरती ठाकरे बंधूंमधला हा तिढा, ही रस्सीखेच कायम आहे। या मतदारसंघांमध्ये किमान 2 ते 3 जागा द्याव्यात अशी मनसेची मागणी आहे। त्यामुळे जागांवरती तोडगा काढण्यासाठी एकतर आज दुपारी बैठक झाली आणि आता पुन्हा एकदा रात्री बैठक होणार आहे। मातोश्रीवरती मनसेच्या नेत्यांची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जागा वाटपाच्या संदर्भात दुपारी बैठक झालेली होती। त्यामुळे राज ठाकरेंच्या सोबत चर्चा करण्यासाठी मनसेचे नेते हे पुन्हा एकदा शिवतीर्थावरती गेलेले आहेत। मुंबईमध्ये 150 जागा जिंकणार असं महायुतीचे नेते गेल्या काही दिवसांपासून अगदी छाती ठोकपणे सांगतात। तर आज ठाकरेंच्या युतीने देखील आपला राजकीय अंदाज मांडलेला आहे। मुंबईमध्ये किमान 115 जागा जिंकू असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला। दोन्ही पक्षांमध्ये बहुतांश जागांवरती एकमत झालेलं आहे। अद्यापही 4 जागांवरती खलबतं सुरू आहेत। भांडूप, विक्रोळी, प्रभादेवी आणि शिवडी या ठिकाणचे हे वॉर्ड आहेत आणि यावरती तोडगा काढण्यासाठी आज मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे हे मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते। अद्यापही हा वाद असलेल्या जागांवरती लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। दरम्यान संजय राऊतांनी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची युती जागांची सेंचुरी लगावणार असा विश्वास आणि असा दावा व्यक्त केला आहे। आम्ही 115 जागा जिंकतो या क्षणी। 67 काय घेऊन बसलाय तुम्ही? जो बहुमताला जो एक आकडा लागतो, या क्षणी मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करतायत। 117 ते 120 पर्यंत जागा आम्ही जिंकतो, हा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि मतदारांना सुद्धा आमच्या आहे। तर आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंची युती ही मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे। 2 जानेवारीच्या नंतर राज्यामधल्या प्रमुख 6 ते 7 महानगरपालिकांसाठी दोघेही संयुक्त अशा प्रचार सभा घेणार आहेत आणि यांचं आयोजन करायची तयारी सध्या सुरू झाली आहे। या प्रचार दौऱ्याची सुरुवात सर्व महानगरपालिकांमधील उमेदवारांची यादी अंतिम झाल्याच्या नंतर होणार असल्याचं सांगितलं गेलंय। या संयुक्त प्रचार सभांचा फोकस हा प्रामुख्यानं मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे आणि मीरा भाईंदर या महत्त्वाच्या महानगरपालिकांवरती असेल। या शहरांमध्ये मराठी मतदारांची निर्णायक भूमिका लक्षात घेता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा राजकीय संदेश हा अधिक ठळकपणे देण्याची रणनीती आखली जाते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।